एक महत्त्वाची घडामोड आहे। मनोज जरांगे उद्या मस्साजोगच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली। एसआयटी मध्ये 2 अधिकाऱ्यांची उद्यापर्यंत नेमणूक होईल अशी अपेक्षा असल्याचंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री शिंदे आमच्या कुटुंबाचं सांत्वन करायला येतील असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली आणि ही बातमी जेव्हा बाहेर आली त्यानंतर जे आहे ते मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच मस्साजोगला येत आहेत। त्यावर काय चर्चा होऊ शकते का? आता ते उद्याच कळेल आणि दादा ज्यावेळेस बोलतील किंवा जे चर्चा करतील गावकरी आणि कुटुंबीय त्याच वेळेस त्या गोष्टी समोर येतील की दादांना काय चर्चा करायची आहे। पण सध्या तरी मला असं वाटतंय की दादा पाठीमागं बोलले होते 2-3 दिवसात की कुटुंबावर जी अन्नत्याग करण्याची वेळ आली ती कशामुळे येते, नेमकी काय आहे त्याच्यामध्ये, काय उणीवा आहेत नेमक्या। तर बहुतेक हा विषय असेल की अन्नत्याग आंदोलन जे गावकऱ्यांनी जो पवित्रा घेतलेला आहे त्या संदर्भातच दादांना चर्चा करायची असेल असं माझा एक वैयक्तिक अंदाज आहे। बरं, आज आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेत। कसं पाहता याच्याकडे? मी यावर नाही काय बोलणार, कारण मला जे बोलायचं होतं मी सकाळी बोललो होतो। जे SIT मध्ये 2 जे कर्मचारी अधिकारी नेमायचे होते त्या संदर्भात त्यांनी पाठपुरावा केला आणि ते उद्यापर्यंत ते अधिकारी त्याच्यामध्ये ॲड होतील अशी मला अपेक्षा आहे। शिंदे साहेब इथं येतील, 100% येतील इथं सांत्वन करायला, गावच्या अडचणी ऐकून घ्यायला, कुटुंबाला जी परिस्थिती आहे आज ते ऐकून घ्यायला। ते तिथं असताना देखील त्यांनी जे प्रतिनिधी आहेत त्यांचे सगळे ते इथपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि वेळोवेळी जे काही अडचणी आहेत ते आमच्याकडून विचारणा केलेली आहे। तर ते येतील हे गावकरी यांना जास्त माहीत असेल माझ्यापेक्षा। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर सह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मस्साजोग, बीड।